हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल, मजेत असाल. आई एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये येऊन आम्हाला 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. या 10 दिवसांमध्ये आम्ही वैष्णवदेवी, शिवखोडी, मनाली हे सगळी ठिकाणं बघितली. वैष्णवदेवीचं दर्शन आम्हाला आतमध्ये गुफेमध्ये जाऊन एकदम व्यवस्थित दर्शन झालं. शिवखोडीला सुद्धा आम्ही गेलेलो. शिवखोडीला शंकराचं स्थान आहे, भगवान शंकराचं स्थान. या स्थानावर जाण्यासाठी आतमध्ये गुफेमधूनच एक अरुंद रस्त्याने जावं लागतं. ते सुद्धा दर्शन आमचं खूप चांगलं झालं. तसंच आम्ही दूधगंगा, नवदुर्गा हे सगळं बघितलं. 2 दिवस आम्ही वैष्णवदेवी येथे होतो. तिसऱ्या दिवशी आम्ही मनाली येथे गेलो. मनाली येथे आम्ही 3 दिवस राहिलो. मनाली येथे आम्ही अटल कॅनल, सोलंग व्हॅली, कॉक्सर अशी बरीचशी ठिकाणे बघितली. मनाली येथे उंच पहाडावर जाऊन आम्ही बर्फाचा आनंद घेतला. बर्फावर आम्ही नाचलो, खेळलो, खूप मजा केली. आम्ही आयुष्यामध्ये म्हणजे बर्फामध्ये जायचं खूप आमचं स्वप्न होतं का काश्मीरला, मनालीला एकदा तरी जाण्यास मिळावं. हे आमचं आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आम्ही एकदम बर्फामध्ये जाऊन खूप एन्जॉय केलं. सगळीकडे मनाली येथे पहाड्या असल्यामुळे खूप थंड थंड हवा, एकदम वादिया घाळा मस्त एकदम वाटतं का मनाला येतो यावंसंच वाटत नाही. तरी आम्ही तिथे 3 दिवस मुक्काम करून आम्ही निघालो अमृतसरला, पंजाब येथे. पण आमचं सगळ्यांचंच असं म्हणणं झालं का अमृतसरला नको, आपण दिल्ली येथे जाऊया. दिल्ली येथे जाऊन आपण अक्षरधाम, लाल किल्ला हे सगळे ठिकाण आपण बघूया. मनाली येथे आम्ही मॉल मार्केटला पण खूप फिरलो. मॉल मार्केटला पण खूप सुंदर सुंदर अशा वस्तू घेण्यासारख्या होत्या. शाल, आपले लोकरचे गरम कपडे, लहान मुलांचे, मोठ्या सगळ्यांचे खूप छान छान असे डिझाईन्समध्ये कपडे वगैरे होते. आम्ही सगळ्यांनी खूप शॉपिंग केली मॉल मार्केटला. आणि आम्ही काल अमृतसरला न जाता दिल्ली येथे आलो. दिल्ली येथे आम्ही रात्री 10 वाजता पोहोचलो. आम्ही हॉटेलवर जाऊन जेवण वगैरे करून आराम केला आणि आज सकाळी आम्ही उठून फ्रेश झालो आणि आता नाश्ता करून आम्ही दिल्ली येथे अक्षरधाम, लाल किल्ला, महात्मा गांधीजींचं स्मारक असं बरेचसे ठिकाणे आम्ही परत बघणार आहेत. आणि सर्वांचा आवडतं चाहतं म्हणजे सरोजिनी मार्केट, बाबा मार्केट. इथे खूप अशा वस्तू एकदम लो प्राईजमध्ये मिळतात. तर सगळेजण आम्ही खूप उत्सुक आहेत का मार्केटला जाऊन शॉपिंग करायची दिल्ली येथे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तिकडचे आपले जे डोंबिवलीचे लोक आहेत नाते, आपले जे टुरिस्ट सगळे नातेवाईक, तुम्ही काहीही काळजी करू नका. इकडे खूप शांत वातावरण आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे एकविरा टूर ट्रॅव्हल्समध्ये आहे. उद्या सकाळी 4 वाजता पहाटे आपली निजामुद्दीन स्टेशनवरून ट्रेन आहे. तर आम्ही नक्कीच येणार आहे. तुम्ही कोणी काही काळजी करू नका, सगळं इथे व्यवस्थित आहे, शांत आहे. आणि एकविरा टूर ट्रॅव्हलचे ऑर्गनायझर दिनेश पाटील आणि विशाखा पाटील हे सगळ्याकडे जातीनं लक्ष देतात. आणि हे दोघं असल्यामुळे आम्हाला काहीच काळजी वाटत नाही. सगळं व्यवस्थित ते अपडेट्स घेतच असतात आणि हे सगळीकडे व्यवस्थित लक्ष देतात. त्याच्यामुळे आम्ही एकदम सगळे 30 टुरिस्ट आहेत, सगळे आम्ही बिनधास्त आहोत. कारण का आम्हाला सांभाळणारे आहेत ना दिनेश पाटील, विशाखा पाटील. त्याच्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन वाटत नाही. आम्ही मनसोक्त फिरलो, मनसोक्त आनंद घेतला आणि सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. इथलं जेवणाचं तर खूपच चांगलं, रुचकर, स्वादिष्ट, घरगुती पद्धतीचं जेवण. त्याच्यामुळे आम्ही 10 दिवस आम्हाला कुठे गेले कळलंच नाही, कोणाला कुठलाही त्रास झाला नाही, सगळं व्यवस्थित आहे. आणि मी विशाखा पाटील आणि दिनेश पाटील यांचं मनापासून धन्यवाद देते, आभार मानते. का या एवढं सगळं काश्मीर आतमध्ये हल्ल्यामुळे सगळं वातावरण एकदम गढूळ झालेलं, तरीही आम्ही सगळ्यांनी इकडे येऊन खूप एन्जॉय केला. आणि विशाखा पाटील, दिनेश पाटील यांनी आमची खूप काळजी घेतली. धन्यवाद. जय माता दी.